आणि यानंतर पुढची बातमी आहे चंद्रपूरमधून। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या मूल शहरालगत होणाऱ्या रेल्वे माल धक्क्यावरून वातावरण हे तापलेलं आहे। वाघामुळे आमचा रोजगार हिरावल्यामुळे आम्ही खायचं काय, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी केलाय। त्यांनी मूल शहरातल्या माल धक्क्याला पाठिंबा दिलाय। विशेष म्हणजे या माल धक्क्याला काँग्रेससह भाजपचा देखील विरोध आहे। विरोधकांच्या मते लोह खजिन्यासाठी इथं माल धक्का झाल्यास रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना, प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। काही खास लोकांच्या आर्थिक हितासाठी या माल धक्क्याला मंजुरी देण्याची धडपड सुरू आहे, असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे। मला एक सांगा की वाघाच्या ह्याच्यामध्ये किती लोकांनी आम्हाला मदत केली हो? आणि वाघाचा संबंध नाही, वाघामुळे आम्हाला जंगलात जाता येत नाही, वाघामुळे आम्हाला शेती करता येत नाही। फॉरेस्टवाले सांगतात शेतीवर जाऊ नका, जंगलात जाऊ नका, मग खायचं काय? आमच्या उपजीविकेचा मार्ग कोण आम्हाला सांगतं? सांगा ना। त्याच्यापेक्षा आम्हाला रोजगार जर मिळाला तर आम्हाला वाघाशी संबंध येणार नाही, जंगलाशी संबंध येणार नाही, शेतीशी संबंध येणार नाही आणि आम्हाला खऱ्या अर्थाने रोजगार मिळतील, हा त्याचा उद्देश आहे। लगतचा जो नागरी वस्ती, कॉलेज, शिक्षण संस्था, दवाखाने यांना संपूर्ण प्रभावित होण्याचा पूर्ण प्रयत्न आहे। त्यासाठी आम्ही संपूर्ण मूळचे नागरिक आणि जनता आणि संपूर्ण सर्वपक्षीय लोक का हा माल धक्का झाला नाही पाहिजे यासाठी कार्यरत आहे आणि तो आम्ही होऊ देणार नाही। बहुमताने हा ठराव घेण्यात आलेला आहे की मूळ शहरामध्ये आज नाही तर कधीही माल धक्का होऊ देणार नाही। शोभाताई फडणवीसकडनं जरा या माल धक्क्याला जरा जास्त सपोर्ट आहे आणि त्यांनीच निवेदन हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि स्पष्ट जनमत आहे की हा या मागे मोठा हात असल्यामुळे माल धक्का हा होणारच, परंतु गावाच्या सगळ्यांची मागणी आहे की माल धक्का होऊ नये। त्याकरिता आम्हाला जर रस्त्यावर उतरून आंदोलनं जरी करावी लागली तर त्याकरिता आम्ही सगळे तयार आहोत आणि त्या प्रकारे आम्ही कठोर आंदोलनं देखील करू।